नमस्कार. बऱ्याच दिवसांनी भेटतोय आपण. दिवाळीची सुट्टी झाली. भरपूर फराळ खाऊन झाला. किल्ले बनवले असतील, कंदील लावले असतील, भरपूर काही केलं असेल. फटाके फोडले असतील आणि परत आठवलं असेल, की आपण आता 10वीत आहोत. आपला बराच अभ्यास बाकी आहे. तर पुन्हा आपले ऑनलाईन क्लासेस सुरू झालेत आणि आपला जो लेसन मागच्या वेळेला आपण सुरू केला होता, मेटलर्जी, त्याचा पुढचा भाग आपण आता बघणार आहोत. संगीता मॅम मुझे आप परमिशन दीजिए स्क्रीन शेअर करने की. हां. ह्याच्यामध्ये आपण काय-काय पाहिलं होतं? कुठून आपली स्टोरी सुरू झाली होती? जर आपण आठवण्याचा प्रयत्न करूया. ह्याच्या आधी आपण केमिकल रिएक्शन्स, इक्वेशन्स, बॅलन्सिंग, टाइप्स ऑफ रिएक्शन्स हा सगळा भाग केलेला आहे. ह्याच्या आधीचा धडा आपला होता टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. त्याच्यामध्ये आपण अनेक प्रकारच्या केमिकल रिएक्शन्स बघितल्या. ॲडिशन, सबस्टिट्यूशन, रेडॉक्स रिएक्शन आणि हा लेसन मागच्या वेळेला आपला संपला. त्याच्यानंतर आपण एक नवा धडा सुरू केला होता, जो होता मेटलर्जी. धड्याचाच अर्थ असा होता की वी विल बी स्टडिंग अबाउट डिफरंट मेटल्स, एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स अँड हाऊ कॅन वी यूज दिस मेटल्स इन अवर रुटीन लाईफ, इन अवर डेली लाईफ. आपल्या आजूबाजूला आपण नुसता एक दृष्टिक्षेप जरी टाकला ना आजूबाजूला, तरी आपल्याला कळतं की अनेक गोष्टी ह्या मेटलच्या बनलेल्या असतात. काही मेटल हे सध्या आता आपल्या खिशाच्या आणि आपल्या परवडण्याच्या पलीकडे गेले. तुम्हाला माहिती आहे, मी सोनं, चांदी आणि अगदी आता पितळ सुद्धा त्या कॅटेगरीमध्ये येऊन बसलंय. तर एवढ्या श्रीमंत मेटल्स पासून त्या आपल्या दैनंदिन वापराच्या, बांधकामातल्या लोखंडापर्यंतच्या, आपल्या घरातल्या स्टीलच्या वस्तू, ॲल्युमिनियमच्या वस्तू, ह्या सगळ्या वस्तू कुठल्या ना कुठल्या धातूच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतात. मग ह्या धातूंना मिळवायचं कसं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की आपल्या पृथ्वीच्या क्रस्टमध्ये या सगळ्यांच्या खाणी असतात. खाणकामातनं हे धातू बाहेर येतात. पण आलेले धातू जसे-जसे आपण वापरू शकत नाही. अगदी साधा सोप्पा विचार जरी आपण केला, तर भाजी उपटून जेव्हा आपण काढतोय, मुळा असेल, गाजर असेल किंवा कुठलीही पालेभाजी, कुठलीही भाजी तुम्ही घ्या. ज्याला तुम्ही उपटून काढता मातीतनं, त्यांच्या मुळांना भरपूर माती असते, वाळू असते आणि बऱ्याच अशा गोष्टी असतात, ज्या आपल्याला माहीतही नसतात, की त्या काय आहेत. असंच जेव्हा आपण खाणकाम करतो, तेव्हा जमिनीच्या खूप खाली, 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 खाली खोल खणत, खणत, खणत आपण तिथले जे काही धातू आहेत, त्यांना एक्स्ट्रॅक्ट करतो, म्हणजे त्यांना काढून घेतो. पण ते अतिशय म्हणजे एकदम नैसर्गिक असतात. त्याच्यामध्ये काहीच नसतं. जसे ते निसर्गामध्ये आहेत, तसेच्या तसे त्या फॉर्ममध्ये असतात. त्यात माती, वाळू, इतर अनेक धातू असे एकत्र झालेले असतात. मला लोखंडाच्या वस्तूचं काही बनवायचं असेल, तर मला फक्त लोखंड हवा ना. त्याच्यामध्ये सोनं किंवा त्याच्यामध्ये आणखीन दुसरा धातू, आणखीन ऑक्सिजन, कसलं तरी कॅल्शियम, ह्या सगळ्याची भेळ असेल त्याच्यामध्ये, तर मला लागणाऱ्या फक्त धातूच्या गुणधर्माला म्हणजे लोखंडाच्या गुणधर्माला मी कसं मिळवेन? फक्त मला लोखंड हवं असेल, तर मला बाकी सगळ्या नको असलेल्या गोष्टी काढून टाकाव्या लागतील. हे तसंच आहे बघा, जेव्हा एखाद्या दगडाची आपण मूर्ती बनवतो, एक पूर्णच्या पूर्ण शिळा असते. त्याला ठोकून, ठोकून, ठोकून जे नकोय ते काढतात, म्हणजे जे हवंय ते आपल्याला आपोआप सापडतं. मेटलर्जीमध्ये दुसरं-तिसरं काही नाही, हेच आहे. खाणीमधनं मिळालेले जे काही तुमच्याकडे ओर्स असतात, ओर्स म्हणजे खाणी. त्यातनं तुम्हाला जे काही मिळालं, त्यातनं तुम्हाला तुम्हाला जो हवा आहे, तो धातू काढून घ्यायचा आहे. आणि हीच आहे मेटलर्जी. ह्याला आपण सुरुवात मागच्या वेळेला केली होती. त्याच्यामध्ये आपण मेटल्स, नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीज काय असतात ह्या बरोबर पण पाहिलेल्या होत्या. तर एकदा पुन्हा रिकॅप करूया आपण त्या गोष्टीचा. 1 महिन्यानी भेटतोय आपण. भरपूर गोष्टी आपल्याला पुढे-पुढे बघायच्या आहेत. सगळ्या एकमेकांना लिंक्ड आहेत. हा धडा अजिबात कठीण नाहीये. पण हा धडा खूप मोठा आहे. आणि याच्यामध्ये काही गोष्टी खूप नव्या आल्या आहेत, ज्या ह्याच्या आधी आपण केलेल्या नव्हत्या. म्हणून हा धडा तुम्हाला थोडासा कठीण वाटू शकतो. पण ह्याला तुम्ही सिस्टमॅटिक वेने अभ्यास करा. तुम्हाला एकदम सोप्पा जाईल हा धडा. खूप मस्त धडा आहे. मेटलर्जीची सुरुवात कुठून होते हे जरा समजून घेऊया आपण. इट इज द सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग मेटल्स फ्रॉम मिनरल्स अँड प्युरिफाइंग देम फॉर द यूज. मिनरल्स म्हणजे काय? त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड ओर्स असं म्हणतो. म्हणजेच काय, जमिनीच्या खाली खूप साऱ्या गोष्टी असतात. पण त्यातल्या काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यातनं आपल्याला मेटल्स मिळतील. पूर्ण पृथ्वीच्या पृष्ठभागावर तुम्ही कुठेही खाणकाम करा, तुम्हाला काही ना काही सापडणारच आहे. पण तुम्हाला धातू हवे असेल तर तुम्हाला एका विशिष्ट ठिकाणी त्याचं खोदकाम करावं लागतं. त्याला आपण ओर्स म्हणतो. आणि ज्या ठिकाणी अशा ओर्स असतात, त्या ठिकाणी तुम्ही बघा, तशा इंडस्ट्रीज असतात. आपल्याकडे भारतामध्ये नॉर्थ साइडला म्हणजे मध्य भारताच्या आसपास बऱ्याच ठिकाणी लोखंडाच्या खूप साऱ्या खाणी आहेत. तिथे तुम्ही बघा, सगळ्या मायनिंग इंडस्ट्री तुम्ही तिथे बघितल्यात, बंगाल साइडला बघितल्यात. त्या आजूबाजूला भरपूर ठिकाणी जमिनीच्या खाली याचे साठे आहेत. ते तिकडनं काढले जातात, तिकडे त्याच्यावर प्रोसेस केली जाते आणि मग जिकडे-जिकडे गरज आहे तिकडे-तिकडे सप्लाय केले जातात. ह्यालाच मेटलर्जी असं म्हणतात. ह्याच्यामुळे तुम्हाला फिजिकल, केमिकल सगळ्या प्रकारचे रिएक्शन्स हाताळता येतात.
त्याच्यामध्ये मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत, त्यांची रिएक्टिव्हिटी कशी असते, कोणत्या मेटलला काढायचं असेल तर कोणत्या मेटलला लांब करावं लागेल, ह्या सगळ्याचा अभ्यास याच्यामध्ये आहे. थोडक्यात एकत्रित सगळ्या अभ्यासाला एकाच स्ट्रीम मध्ये आपण घेतो, ज्याला आपण मेटलर्जी म्हणतो. ठीक आहे. आता ह्याचं सुरुवात कुठून होते? तर मेटल्स आपल्याला पृथ्वीच्या आतून क्रस्ट मधनं मिळतात, पण ते आले कुठून? पृथ्वीच्या कोर मधनं, जिकडे सगळं लावा फॉर्म मध्ये आहे. तो जसं वरवर येतो तसा तो थंड होतो आणि त्या थंड झालेल्या लावामध्ये सगळ्या प्रकारचे धातू, अधातू, धातू सदृश एकत्र असतात. आता मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलर्ड्स अशा 3 भाग जे आपल्याला माहिती आहेत, त्याच्यामध्ये काय असतं इन जनरल? तर धातू, ज्याचा आपण अभ्यास करणार आहे, त्याच्यावर असलेले अधातू हे त्याच्यावर असतात, फ्री असतात, फ्री. तर तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि तुम्ही एखादी गोष्ट मागवली, तुम्ही इडली मागवली, त्याच्यावर चटणी फ्री असते ना. तसे मेटल्स बरोबर काही नॉन मेटल्स फ्री असतात. जसं की तुम्ही कुठलाही धातू बघा, त्याचे ऑक्साईड तुम्हाला बऱ्यापैकी इझिली मिळतात. तर ऑक्सिजन हा नॉन मेटल आहे, पण तो त्या मेटल बरोबर फ्रीली तुम्हाला मिळतो, कारण तो पृथ्वीमध्ये तशाच कॉम्बिनेशन मध्ये असतो. मेटलॉइड्स सुद्धा पृथ्वीच्या क्रस्टमध्ये कुठेतरी कोणाबरोबर तरी लिंक झालेले, अडकलेले, किंवा त्यांच्याबरोबर ते फ्यूज होऊन मोल्टन पण सॉलिड अशा फॉर्म मध्ये आपल्याला मिळतात. आता त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज आपण आधी पण केल्यात, त्यात आपण रिपीट नाही करणार आहे. प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आपण डिटेलमध्ये बघितल्या होत्या. आपल्या अंगावर असलेल्या सोन्या किंवा चांदीच्या दागिन्यांना आठवा, त्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या सगळ्या धातूंच्या प्रॉपर्टी आहेत. आता अधातूंच्या प्रॉपर्टीज काय असतात, जरा त्याच्याकडे आपण बघूया. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत ना, या पुस्तकामध्ये खूप डिटेलमध्ये दिल्या आहेत. आपण पुस्तकाकडे जरा एक नजर टाकू, म्हणजे ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला डिटेलमध्ये मला सांगता येतील, कारण त्याच्यामध्ये केमिस्ट्री तुम्हाला कळणं जास्त गरजेचं आहे. बघा, आता आपण इथे बघणार आहे मेटलर्जीचा दुसरा भाग. पहिले तर आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स बघितलेले आहेत. आता आपण बघणार आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, आणि त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स, आणि मग त्यांची रिएक्टिव्हिटी सिरीज. ह्या सगळ्या खूप वेगळ्या नवीन गोष्टी आहेत. घ्या, सोप्या आहेत आणि इंटरेस्टिंग पण आहेत. मेटलर्जी म्हणजे काय, प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स काय आहेत, हे आपण ऑलरेडी बघितलं होतं. आता प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स बघा. जसे धातू आहेत त्याच्या एक्झॅक्टली उलटे अधातू आहेत. धातूंना जर चमक असेल तर अधातूंना चमक नाहीये. धातू हे उष्णता आणि विद्युतचे सुवाहक आहेत, तर अधातू ते सुवाहक नाही आहेत. बरोबर. अशा सगळ्या स्टार्ट टू एंड उलट्या प्रॉपर्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये दिसणार नाही, अशा असतात. आता आपण बघणार आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. हा एक स्टार पॉइंट आहे. आता आपल्याला केमिकल रिएक्शन्स माहिती आहेत कशा असतात, त्यांना बॅलन्सिंग कसं करायचं हे पण माहिती असतं. हे सगळं आपण आता खाली चेक करणार आहे ह्या सगळ्या सेक्शन मध्ये. अजिबात ह्याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. सोपे सोपे मुद्दे आहेत, जरा लक्ष द्या. बघा, आपल्याला माहित आहे की मेटल्स आर व्हेरी रिएक्टिव्ह. दे लूज इलेक्ट्रॉन्स इझिली अँड बिकम पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स. आपल्याला माहित आहे की त्याला आपण म्हणतो कॅटायन्स. इलेक्ट्रॉन दिले की तुम्ही पॉझिटिव्ह होणार, पॉझिटिव्ह झालं की त्याला म्हणतात कॅटायन्स, आणि दे आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स. ठीक आहे. आता बघा काय करायचं. आपल्याला त्यांनी सांगितलंय की अनेक धातूंना तुम्ही स्पॅच्युलामध्ये धरा आणि त्याला बर्न करा. बघा प्रयोग काय, पेअर ऑफ टॉंग और स्पॅच्युला, नाईफ बर्नर एक्सेट्रा. केमिकल्स काय, सॅम्पल्स ऑफ ॲल्युमिनियम, कॉपर, आयर्न, लेड, मॅग्नेशियम, झिंक, सोडियम. ठीक आहे. यूज सोडियम केअरफुली इन प्रेझन्स ऑफ टीचर. आता हे काय आहे, सोडियम मेटल हा अतिशय रिएक्टिव्ह मेटल आहे. त्याची हवेबरोबर रिएक्शन होते, त्याची पाण्याबरोबर रिएक्शन होते, म्हणून त्याला केरोसिन मध्ये बुडवून ठेवलेलं असतं. अशा एका सोडियमला, त्याच्या एका पार्टला तुम्ही ह्या प्रयोगाकरता घेणार आहात. तर हा प्रयोग काय, होल्ड द सॅम्पल ऑफ ईच ऑफ द अबोव मेटल्स ॲट द टॉप ऑफ द फ्लेम ऑफ द बर्नर विथ द हेल्प ऑफ पेअर ऑफ टॉंग ऑर द स्पॅच्युला. जर तुमचा धातू हा पावडर फॉर्म मध्ये असेल तर तुम्ही त्याला त्या स्पॅच्युलाच्या टोकाला बर्न करून तिथे ठेवू शकता, किंवा तुम्ही त्या स्पॅच्युला मध्ये त्याची पट्टी धरू शकता आणि तुम्हाला त्याला बर्नर मध्ये ठेवायचं. हा झाला तुमच्या बर्नरचा अप्पर एंड. फ्लेम वरती जिकडे तुम्हाला दिसते, तुम्हाला त्या फ्लेम मध्ये आता कलर बघायचा. म्हणाल काय हा उद्योग आहे, काय फालतूपणा आहे. हा फालतूपणा नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये खूप सारे मॅजिकल कलर्स दिसतात. म्हणजेच काय, प्रत्येक धातू हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतो आणि त्याची ऑक्साइड्स बनवतो. जसं सोडियम आणि ऑक्सिजन, सोडियमची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते आणि त्याचा ऑक्साईड बनतो, आणि त्याचा एक विशिष्ट रंग असतो जो फेरस म्हणजे लोखंडाला नाहीये,
आणि असा फेरसचा आणि ऑक्सिजनचा FeO2 म्हणजे फेरस ऑक्साईड, हे जे ऑक्साईड आहे ह्याचा रंग कॉपरला नाहीये, कॉपरचा रंग सिल्वरला नाहीये, सिल्वरचा रंग गोल्डला नाहीये. सांगायचा मुद्दा, प्रत्येक धातू आपण जे घेतलेले आहेत ॲल्युमिनियम, कॉपर, आयर्न, लेड, मॅग्नेशियम, झिंक, सोडियम, प्रत्येकाची बर्न केल्यानंतरची फ्लेमची एक विशिष्ट ओळख आहे, त्याचा रंग आहे. हे तुम्ही YouTubeवर बघा. हा प्रयोग तुम्हाला प्रत्यक्ष जरी करता आला नाही ना, तरी पण बघा, ॲल्युमिनियम विथ ऑक्सिजन, बर्निंग ऑफ ॲल्युमिनियम ऑन द बर्नर, बघा तुम्हाला कसा कलर दिसतो. प्रत्येक मेटलचा एक वेगळा रंग आहे आणि ती त्याची ओळख आहे. एखादं अननोन सॅम्पल आलं आणि तुम्ही त्याला बर्न केलं, तुम्हाला सांगता कसं येईल की हा काय आहे? हे तुम्ही सांगू शकता जेव्हा तुम्हाला माहितीये की त्याचा रंग कसा आहे. तो रंग त्याची ओळख असते. हे वारंवार केल्यानंतर आपल्याला समजतं की ह्याचा रंग हा कुठला आहे आणि हा धातू कुठला आहे. ठीक आहे. आता ही झाली त्याची कंबशन ऑफ मेटलची प्रयोगाची रचना. आता बघा आपल्याला काय विचारलंय खाली. रिएक्शन ऑफ मेटल्स. मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन ऑन हिटिंग इन एअर अँड मेटल ऑक्साइड्स आर फॉर्म. जे आपण वरती आता बोललो की प्रत्येक धातू हा ऑक्सिजन बरोबर ऑक्साईड बनवतो आणि त्याची रासायनिक अभिक्रिया केल्यावरती एक कंपाऊंड बनवतो. सोडियम अँड पोटॅशियम आर व्हेरी रिएक्टिव्ह मेटल्स. आपण आताच बोललो की सोडियमची जी रिएक्शन आहे ती सगळ्या बरोबर होते. म्हणजे सोडियमची रिएक्शन ही पाणी, हवा आणि ऑक्सिजन सगळ्या बरोबरच होते. मग आता या सोडियमची ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया कशी होईल? जरा हे केमिकल रिएक्शन एकदा शांतपणाने वाचा. बघा तुम्हाला याच्यामध्ये काय दिसतंय. ओके, अभिक्रिया वाचायला वेळ दिला होता. खूप सोपी अभिक्रिया आहे. 4Na solid plus O2 gas will give you 2Na2O solid. आता याच्यात काय झालंय बघा, समजून घेऊया. आपल्याला ह्या रासायनिक अभिक्रियेमध्ये असलेले रिएक्टंट कोणते आहेत? Na म्हणजे सोडियम, O2 म्हणजे ऑक्सिजन आपल्याला माहितीये. सोडियम इज अ मेटल इन द सॉलिड स्टेट, ऑक्सिजन इज अ गॅस. आता ह्यांची तुम्ही करताय केमिकल रिएक्शन. आपल्याला माहिती आहे 2 रिएक्टंट असतात तेव्हा आपण त्यांना प्लस साईनने दाखवतो, ते मध्ये ऑलरेडी आहे. आता Na प्लस O2 विल गिव्ह यू Na2O. प्रोडक्ट आहे आपला डायसोडियम ऑक्साईड किंवा Na2O, सोडियम ऑक्साईड येतो एक प्रकारचा. आता ह्याला तुम्ही रिप्रेझेंट कसं करणार? 2 सोडियम Na2O, पण जर तुम्ही हा 2 घेतला तर काय होतं? 2 आणि 2 4 म्हणजे 4 ॲटम्स सोडियमचे, 2 ॲटम ऑक्सिजनचे. ह्या सगळ्यांचं बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन होतं. हा 4 कुठून आला? ह्याचं उत्तर मी तुम्हाला सांगते. 4 आला कसा? कारण की आपल्याला Na2O असा प्रोडक्ट पाहिजे. तुम्ही जर 2Na घेतलं असतं तर काय झालं असतं? चला करून बघूया आपण. आपण वेगळ्या पद्धतीने हे करतोय बरं का. आपण वी आर नाव रायटिंग 2Na. आता मी तिथे काही सॉलिड बिलिड काही लिहित नाहीये बरं का, कारण की आपल्याला रिएक्शन करून बघायचंय. खालचे जे त्याचे डिस्क्रिप्शन मध्ये आहेत पार्ट्स ते तुम्हाला आता कळलेत. ठीक आहे. 2Na प्लस O2 असं लिहिलं तर मला काय मिळतं? Na2O. हे झालं. Na2O झालं. पण आता बघा O2 आहे म्हणजे 2 आहेत ॲटम ऑक्सिजनचे आणि इथे एकच आहे ना. ह्याला बॅलन्स करण्याकरिता तुम्हाला इथे 2 घ्यावं लागेल. ऑक्सिजन बॅलन्स झाला, पण आता 4 सोडियम झाले, तर तुम्हाला 2 Na नाही 4 Na घ्यावं लागेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमची केमिकल रिएक्शन ही बॅलन्स करू शकता. मला सांगायचा मुद्दा असा आहे, या धड्यामध्ये नुसती मेटलर्जी बघू नका. मेटलर्जी इज जस्ट अ पार्ट ऑफ धिस लेसन, बट इट ऑल्सो हॅज द कनेक्शन विथ द प्रिव्हियस लेसन, जे की आहे आपलं केमिकल रिएक्शन्स अँड देअर कॉम्बिनेशन्स, द टाइप्स. त्याच्यामध्ये आपण हे बघितलं होतं की बॅलन्स कसं करायचं. तर इथे का 4 आले हे तुम्हाला माहिती असावं म्हणून आपण या रिएक्शनची फोड केली इथे.
ऑन एक्सपोजर टू सोडियम टू एअर सोडियम रेडिली कॅचेस फायर. तुम्ही हा सोडियम असा हवेत ठेवला की त्याला आग लागते. इट्स व्हेरी अनस्टेबल, कारण की तो खूप रिएक्टिव्ह आहे. Therefore, to prevent accident in the laboratory or elsewhere, it is kept in the kerosene. तुम्हाला आधीच सांगितलं होतं की त्याला काचेच्या केरोसिनच्या बॉटलमध्ये बुडवून ठेवतात. इतका मस्त मेटल असतो तो. केरोसिन मध्ये पण त्याचा बाह्य म्हणजे आउटर मोस्ट सरफेस हा येलोइश असतो. त्याला तुम्ही असं खाली काढू शकता, अशी टाईट असते त्याला तुम्ही, आणि इतका इझी टू कट असतो. आपण ऍपल कसं कापतो, किंवा तुम्ही यू कॅन कट अ बनाना विथ अ नाईफ, दॅट वे यू कॅन कट सोडियम मेटल विथ अ नाईफ. इतका इझिली कट होतो. असं नुसतं त्याला चमच्याने जरी तुम्ही असा कट दिला तरी पण ते 2 भाग होतात. इतका तो सॉफ्ट आहे. आणि 2 भाग झाल्यावरती आतला सरफेस इज सो शायनी, तुम्हाला समजणारच नाही की हा बाहेरचा भाग आणि आतला भाग एकाच वस्तूचा आहे. कारण आतला सरफेस अजून कोणाबरोबर रिएक्ट झालेला नाही. सो दॅट इज व्हेरी शायनी, सिल्वरी, एकदम असा मस्त एकदम फ्रेश कलर असतो तो. थोडा वेळ पण तुम्ही त्याच्याकडे बघत राहता तर तुम्हाला दिसेल की दॅट हॅज टर्न नाव येलो, कारण की नाव इट हॅज रिएक्टेड विथ दी एअर अराउंड. सो म्हणून त्याला तशी रिएक्शन, आपल्याला हवा तेवढा पार्ट घेतला की लगेच त्याला उचलून परत केरोसिन मध्ये टाकून देतात. तेवढ्या वेळामध्ये पण तो पिवळा होतो. ऑक्साइड्स ऑफ सम मेटल्स आर सोल्युबल इन वॉटर अँड दे रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म दी अल्कली. आता आपल्याला काय बघायचंय, हे जे काही ऑक्साइड आहेत ते पाण्याबरोबर रिएक्ट करतात आणि काय बनवतात, अल्कली बनवतात. अल्कली म्हणजे ऍसिड, बेसिस, सॉल्ट्स, त्याच्यामधले ऍसिड्स, बेसिस. बेसिस म्हणजे अल्कली, म्हणजे अल्कली कोण असतात, द व्हेरी इझिली डिझॉल्वेबल बेसिस, त्याला आपण अल्कली म्हणतो, बरोबर. जसे की NaOH. आता हे काय करतात, काही काही जे रिएक्टिव्ह मेटल्स आहेत, आपल्याला माहित आहे की Na2O हा खूप रिएक्टिव्ह सोडियमचा ऑक्साइड आहे. तो पाण्याबरोबर पण रिएक्ट करेल आणि त्याच्यापासून तो काय बनवेल, NaOH, which is a very very strong base. We know that magnesium oxide is formed on burning magnesium ribbon in the air. Magnesium oxide reacts with water to form an alkali called as magnesium hydroxide. हा Mg आणि O2 will give you 2MgO. MgO plus H2O will give you MgOH twice. बरोबर. इट इज जस्ट ऍडिशन ऑफ H2O into the molecule. MgO म्हणजे काय, तुमचा मेटल हा ऑक्सिजन बरोबर रिएक्ट करून तुम्हाला काय मिळतंय, ऑक्साइड, मॅग्नेशियम ऑक्साइड. या मॅग्नेशियम ऑक्साइडला व्हेन यू ऍड विथ वॉटर, व्हॉट यू विल गेट, मॅग्नेशियम डायहायड्रॉक्साइड, MgOH ट्वाइस. बरोबर. आता रिएक्शन ऑफ मेटल्स विथ हायड्रोजन, विथ वॉटर, सॉरी नॉट हायड्रोजन, विथ वॉटर. पाण्याची मेटल्स बरोबर अभिक्रिया होते का, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या आजूबाजूला मेटल्स आहेत, लोखंड, ऍल्युमिनियम, सोनं, चांदी आणि आपलं पितळ. आपण सोपे घेऊया जे आपल्या रोजच्या वापरातले आहेत. यांची पाण्याबरोबर अभिक्रिया होते का, लोखंडाची पाण्याबरोबर अभिक्रिया होते, विचार करा. सोन्याची होते, चांदीची होते. सोन्या चांदीची अभिक्रिया होत नाही म्हणून त्यांना आपण अंगावर घालतो, त्यांची कोणाबरोबरच अभिक्रिया होत नाही. पण ते मेटल्स आहेत, त्यांच्यामध्ये मेटल्सच्या प्रॉपर्टीज आहेत, ते आपल्याला माहिती आहे. आता रिएक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर मध्ये आपण वेगवेगळे मेटल्स आणि त्यांची पाण्याबरोबरची अभिक्रिया कशी होते जरा समजून घेऊया. आपल्याला काय दिलंय, ॲपॅरेटस, बीकर्स, सॅम्पल ऑफ व्हेरियस मेटल्स. सोडियम मेटल शुड नॉट बी टेकन, ह्याच्यामध्ये सोडियम घ्यायचा नाही आपल्याला. वेगवेगळे कोणते कोणते खाली दिलेत आपल्याला रिएक्शन मध्ये, आपल्याला समजेल. Which metal reacts with water? Which metal floats on water? Why? Prepare a table with reference to the above procedure and note your observation in it. आता आपल्याला वेगवेगळे मेटल्स दिलेले आहेत, आपल्याला त्याची रिएक्शन बघायची. सोडियमची पाण्याबरोबर अतिशय डेंजरस रिएक्शन होते आणि स्फोट होतो. आपण हा प्रयोग करणार नाहीये, पण माहिती असावी म्हणून आपल्याला दिलेलं आहे. असाच पोटॅशियम सुद्धा पाण्याबरोबर खूप स्ट्रॉंगली रिॲक्ट करतो. NaOH आणि KOH आर दी व्हेरी स्ट्रॉंग बेसिस. ते जेव्हा बनतात तेव्हा त्याच्याबरोबर H2 गॅस लिबरेट होतो आणि हीट इज जनरेटेड विच इज इन द फॉर्म ऑफ ब्लास्ट. वी कॅन फील टेम्परेचर वाढतं त्याचं. कसं होतं बघा, 2Na 2H2O. नाव बॅलन्स इट. आपल्याला पाहिजे NaOH, 2Na बॅलन्स्ड, O 2 O आहे तिकडे, ते झाले. आता H2 म्हणजे एकूण 4 H आहेत बघा, 2H2 म्हणजे 4 H. मग आता इथे 2 झाले, 2H आणि H2 गॅस म्हणजे उरलेले 2H. 4 H आहेत, 2 झाले इकडे बघा, 2H आणि उरलेले 2 इकडे झाले 4H. सेम, एक्झॅक्टली सेम इज विथ दी पोटॅशियम.
On the other hand, calcium reacts with water slowly and less vigorously. The hydrogen gas released in this reaction collects on the surface of metal in the form of bubbles and the metal floats on the water. Calcium plus H2O will give you CaOH twice. आता हे कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे. ठीक आहे. आता ह्याने काय बनवलं, हायड्रॉक्साईड बनवला, ह्याने पण हायड्रॉक्साईड बनवला आणि H2 गॅस लिबरेट केला. आता ह्याच्यावर आपण एक काहीतरी कंडिशन सांगू शकतो का? Metals react with water to form the hydroxide and hydrogen gas is released. हे सांगू शकतो आपण. The metals aluminium, iron and zinc do not react with cold or hot water, but they react with the steam to form their oxides. सोन, आपलं लोखंड, अल्युमिनियम, झिंक हे आपल्या रोजच्या वापरातले आहेत. अल्युमिनियमच्या बादल्या आहेत आपल्या घरामध्ये. जर पाण्याची आणि अल्युमिनियमची रिएक्शन झाली असती तर आपण वापरली असती का ती? नसती वापरली. कसं वापरलं असतं? ते पाणी अंगावर घेतो आपण, पिण्याकरता वापरतो, स्वयंपाक करतो अल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये. मी नाही करत, पण जनरली करतात. त्याच पाण्याची अल्युमिनियम बरोबर रिएक्शन झाली असती तर काय झालं असतं? पण त्या अल्युमिनियमची हवेमधल्या पाण्याच्या वाफेबरोबर, त्याला आपण म्हणतो बाष्प, बरोबर, त्याच्याबरोबर स्टीम ऑफ दी वॉटर, त्याची रिएक्शन होते आणि म्हणून तर ती भांडी काळी पडतात. लोखंडाचा गंज म्हणजे काय? तर लोखंडाची हवेतल्या बाष्पाबरोबरची अभिक्रिया आहे, बरोबर. झिंक झिंक सुद्धा पाण्याबरोबर त्याच्या गॅशियस फॉर्म मध्ये म्हणजे स्टीम फॉर्म मध्ये रिएक्ट करतो आणि झिंक ऑक्साईड बनवतो. आता हे आपल्याला चेक करायचं आणि खूप मस्त सेटअप आहे बघा आपल्याकडे. रिएक्शन ऑफ मेटल विथ वॉटर, ह्याच्यासाठी ह्यावरच्या सगळ्या रिएक्शन साठी हा सेटअप किती मस्त आहे बघा. काय केलं? दिस अ स्टँड. ठीक आहे. अ स्टँड इज हॅव्हिंग दी टेस्ट ट्यूब अँड द कॉर्क इज फिटेड ऑन द माउथ ऑफ द टेस्ट ट्यूब. त्याचा एंड जो आहे टेस्ट ट्यूबचा, इट इज हॅव्हिंग अ बर्नर केप्ट डाऊन इट. त्या बर्नरची फ्लेम ऑन आहे. नाऊ ग्लास वूल सोक्ड इन वॉटर. ग्लास वूल म्हणजे काय? जशी आपली वूल असते किंवा आपला धागा असतो, असा ग्लासचा धागा, ग्लास म्हणजे काच, काचेचा धागा बनवतात लांब बारीक असा, तो पाण्यामध्ये बुडवून तिथे ठेवलेला आहे. असं का केलं असेल बोलू आपण. इथे आहे मेटल सॅम्पल, तो आता मेटलची एक अशी रिबीन तिथे गोल करून लावलेली आहे. आता काय बघा, ह्या टेस्ट ट्यूबच्या एंडला आपण एका ग्लास वूल सोक्ड पार्टला ठेवलंय. ग्लास वूल म्हणजे आपण आताच बोललो की आपल्या काचेचा दोरा असतो ना, तसा तो दोरा पाण्यामध्ये बुडवून तिथे ठेवलेला आहे. असं का केलं आपण? आपल्याला माहिती आहे की ग्लास हॅज अ हाय मेल्टिंग टेम्परेचर, पण आपल्याला मेटलला ऑक्साईड होण्याकरताची हाय टेम्परेचरची नीड आहे या एक्सपेरिमेंटसाठी. सो वी नीड टू हीट दिस थिंग क्वाईट अ लॉट. दुसरी महत्वाची गोष्ट, हे मेल्ट नाही व्हायला पाहिजे, त्याच्यामधल्या पाण्याची हळूहळू हळूहळू वाफवायला पाहिजे. पाण्याला धरून ठेवण्याकरता वी नीड टू कीप समथिंग इनसाइड द टेस्ट ट्यूब. That thing is this glass wool. The glass wool soaked in water has some amount of water in it, which gradually gets evaporated, goes here, reacts with the metal, and the reaction is stuck up here. म्हणजे तिथला जो काही तुमचा गॅस आहे तो इथून तुम्हाला तो इथून तुम्हाला वरती आलेला दिसतो. हळूहळू हळूहळू तो गॅस वरती 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 येतो आणि इथे जमा होतो. आता हा गॅस हायड्रोजन आहे हे आपल्याला कसं सांगता येईल? हे सांगण्याकरताचा दुसरा प्रयोग. द प्रोसिजर हिअर इज सिमिलर. फक्त जो वरनं आलेला गॅस आहे ना, तो आपण इथे जमा केला आणि इथे एक मेणबत्ती त्याच्यावर समोर ठेवली. तसे फटाके फुटतात ना, फाट 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 फाट, तसा हा गॅस फुटतो. नाउ वी नो दॅट द गॅस which burns itself is the hydrogen gas, right? त्यालाच असं आपल्याला चेक करायचंय की हा जो गॅस डेव्हलप झाला हा कुठला आहे, तर तो आहे हायड्रोजन गॅस. का बरं? आत्ताच आपल्या वरच्या प्रयोगामध्ये जे बबल झाले होते, द एअर इज लाइटर, त्याच्यामुळे तो असा वरती येतो आणि इकडे जमा होतो. आता हा इथे अडकलाय, हा आपण इथे चेक नाही केला, पण आपण रिएक्शन बघितली की मेटल रिॲक्ट्स विथ दी वॉटर, जे वेपर बरोबर, आणि त्याचे ऑक्साइड बनतात आणि त्याच्यामधनं काहीतरी गॅस रिलीज होतो. हा गॅस कोणता हे चेक करण्याकरता आपण हा खालचा सगळा उपद्व्याप केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे कळलं की आपण अनेक वरचे जे मेटल्स घेतले होते, मॅग्नेशियमची रिॲक्टिव्हिटी अल्युमिनियम पेक्षा जास्त आहे,
ॲल्युमिनियमची झिंकपेक्षा जास्त आहे आणि झिंकची फेरस म्हणजे लोखंडापेक्षा जास्त आहे. When samples of aluminum, magnesium, iron or zinc are treated with dilute sulfuric or hydrochloric acid, sulfate or chloride salts of metals are formed. वरची रिएक्शन जी होती ती आपली कशाबरोबर होती? डायरेक्ट हीट केल्यावरती पाण्याबरोबर होती, ऑक्साइड्स बनते. आता आपल्याला ह्या मेटलला ऑक्सिजन बरोबरची रिएक्शन चेक करायची आहे त्यांची. मग काय करायला लागेल? तुम्हाला त्यांची ऍसिड बरोबरची ट्रीटमेंट आधी दिलेली आहे. इफ यू ट्रीट देम विथ ऍसिड्स तर ते असे रिएक्ट करतात. द मोस्ट रिएक्टिव्ह वन इज द मॅग्नेशियम, राईट? आता रिएक्शन ऑफ मॅग्नेशियम विथ HCl दिली आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर काय होतं? MgCl2 आणि H2 गॅसेस रिलीज. ॲल्युमिनियम पण क्लोराईड बनतात. सगळ्याच तुम्ही बघा, क्लोरीन 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 क्लोरीन, कारण तुमचा ऍसिडच HCl आहे ना. तर तुमच्या मेटलचे क्लोराइड्स बनतील आणि त्याच्याबरोबर जो गॅस इव्हॉल्व्ह होईल तो आहे तुमचा हायड्रोजन गॅस. रिएक्शन ऑफ मेटल्स विथ नायट्रिक ऍसिड. आता नायट्रिक ऍसिड बरोबर रिएक्शन कशी होते? HNO3, कॉपर आणि HNO3 ची रिएक्शन काय होते? कॉपर नायट्रेट, NO2 गॅस आणि H2O इज लिबरेटेड हिअर. आता इथे दोन रिएक्शन आहेत, समजून घ्या. आपला मेटल आहे कॉपर आणि कॉपर. HNO3 कॉन्सन्ट्रेटेड, HNO3 डायल्यूट. म्हणजेच काय, आपण नायट्रिक ऍसिड दोन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये घेऊन बघितलेले आहेत. एक आहे तुमचा स्ट्रॉंग म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड, दुसरा आहे तुमचा डायल्यूट. मग आता मला असा प्रश्न पडला की वरती आपण HCl ची रिएक्शन जी केली त्याच्यामध्ये ते स्ट्रॉंग घेतलंय का वीक घेतलंय, म्हणजे डायल्यूट आहे का कॉन्सन्ट्रेटेड? तिथे खाली लिहिलंय ऍक्यू म्हणजे ऍक्वियस सोल्युशन ऑफ HCl. याचाच अर्थ आहे की ते कॉन्सन्ट्रेटेड नाहीये. दॅट HCl इज ऍडेड इन टू द वॉटर, म्हणजेच ते त्याचं ऍक्वियस सोल्युशन झालं. All the reactions that we saw for the HCl were in the aqueous solution of acid. So that was the dilute form of HCl. खालच्या याच्यामध्ये we have given two options. HNO3 ची reaction is given with two possibilities, concentrated HNO3 and dilute HNO3. आता त्या दोघांचा जो मेन प्रोडक्ट आहे नायट्रेट तो सेम आहे, ठीक आहे? NO2 आणि NO2 गॅस किंवा NO गॅस हे दोन वेगवेगळे गॅसेस आहेत आणि H2O इज वॉटर मॉलिक्यूल दॅट वी आर गेटिंग ॲज द बाय प्रोडक्ट ऑफ दिस रिएक्शन. ॲक्वारिजिया, ह्याला मराठीमध्ये म्हणतात आम्लराज. It is a highly corrosive and fuming liquid. It is one of the few reagents which can dissolve the noble metals like gold and platinum. Aqua regia is freshly prepared by mixing concentrated hydrochloric acid and concentrated nitric acid in the ratio of 3:1. HCl जर तुम्ही 30 ml घेतलं HCl, तुम्हाला 10 ml घ्यावं लागेल HNO3. दोघंही खूप स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत, व्हेरी करोसिव्ह ऍसिड्स. यू आर मिक्सिंग टू ऍसिड्स टुगेदर. Think of it, what kind of mixture it would be? A very dangerous mixture because it is having two dangerous acids, strong acids, concentrated acids. 30 आणि 10 असं जरी तुम्ही टाकलं तर 40 ml तुमचं जे काही बनेल तिथं आतमध्ये खाली दॅट विल बी मिक्सचर ऑफ टू डेंजरस ऍसिड्स. त्याला म्हणतात ॲक्वारिशिया. आणि हा जो आहे एवढा स्ट्रॉंग सबस्टन्स बनतो ज्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट डिझॉल्व्ह होऊ शकते असं म्हणतात. त्याच्यामध्ये सोनं आणि प्लॅटिनम सारखे हार्ड मेटल्स पण डिझॉल्व्ह होतात. म्हणजे जे कोणाबरोबर रिॲक्ट करत नाहीयेत ते त्याच्यावर करतात कारण ते डिझॉल्व्ह झालेत, त्याला त्याने तोडून टाकलंय. ठीक आहे. नाउ रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ सॉल्ट्स ऑफ अदर मेटल्स. दुसऱ्या मेटल्सच्या सॉल्ट बरोबर आपल्याला आता रिॲक्शन करायची आहे. नाउ सी, आता काय आहे इथे, ही खूप इंटरेस्टिंग आणि मस्त सेटअप आहे हा. यू सी दिस अँड यू विल गेट टू नो हाऊ इंटरेस्टिंग इट इज. दोन टेस्ट ट्यूब आहेत. एका टेस्ट ट्यूब मध्ये कॉपर सल्फेट, यू कॅन सी द ब्ल्यू कलर सोल्युशन, इट इज द कॉपर सल्फेट सोल्युशन. इट इज हँग्ड इन दिस an iron nail hanged inside it. कसं काय? टेस्ट ट्यूब 1, टेस्ट ट्यूब 2. या टेस्ट ट्यूब 1 आणि 2 च्या कॉर्कच्या मधून एक दोरा टाकलाय बघा. The thread there is holding a iron nail here, an iron nail in the test tube 1. Second test tube is having a copper wire. Copper wire is hanged with another thread. It is coming out of the cork. दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये आहे. पहिल्या याच्यामध्ये तुमचं कॉपर सल्फेट सोल्युशन आणि त्याच्यावर तुम्ही टाकलाय खिळा. यू जस्ट हॅव टू कीप इट देअर
and give it some time to get reacted. Second is your copper wire, but the solution is of ferrous sulfate. Ferrous sulfate is yellow colored solution. आता तुम्हाला याला वेळ द्यायचा आहे आणि बघायचं की काय होतं. स्लोली अँड ग्रॅज्युअली द कलर ऑफ द सबस्टन्सेस विल चेंज. म्हणजेच काय होईल, कॉपर सल्फेट जे काही आहे इथलं आतलं, दॅट विल टर्न टू फेरस सल्फेट. इथला जो कॉपर आहे दॅट ऑल्सो विल गेट एक्सचेंज विथ दी फेरस सल्फेट इन साइड इट. सो दोन्हीकडे एक्सचेंज रिएक्शन होतात. त्याला आपण काय म्हणतोय, सबस्टिट्यूशन रिएक्शन. बरोबर ना. म्हणजेच काय झालंय, रिएक्टिव्हिटी. आता ह्या दोघांमध्ये पहिला चेंज कोणाचा होतो. We have seen that the reactivity of all metals is not same. However, the reagents oxygen, water and acids are not useful to determine the relative reactivities of all the metals. कारण ते almost सगळ्यांबरोबर react करतात. As all do not react with them. Displacement reaction of metals with the solutions of salts of other metals serves this purpose. वरती आपण जे काही केलंय त्याच्यामध्ये दोनच मेटल आहेत आणि त्यांचे अपोजिट सॉल्ट्स आहेत. असं आपण तर त्यांची रिएक्शन बघणार आहे की ह्यांच्यातलं फास्टर कोण आहे, डिस्प्लेसमेंट होणार आहे तिकडे. बरोबर ना. इफ मेटल ए डिस्प्लेसेस अनदर मेटल बी फ्रॉम दी सोल्युशन ऑफ इट सॉल्ट, देन इट मीन्स दॅट मेटल ए इज मोर रिएक्टिव्ह दॅन दी मेटल बी. आता आपल्याला इथं बघायचंय मेटल ए सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल बी, सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल ए आणि मेटल बी सेम वरचा सेटअप. आता वरच्या याच्यामध्ये आयन हॅज डिस्प्लेस्ड कॉपर फ्रॉम कॉपर सल्फेट. म्हणजेच काय, मेटलिक आयन इज मोर रिएक्टिव्ह दॅन द मेटलिक कॉपर. मेटलिक फॉर्म मधला जो आयन आहे, म्हणजेच काय, याचा अर्थ काय आहे, वरच्या या जी काही रिएक्शन आहे याच्यामध्ये याचा रंग आधी बदलेल. हा जो फेरस आहे, हा फेरस हा जास्त रिएक्ट करेल. फेरस सल्फेट तर सोल्युशन आहे, कॉपर त्याच्याबरोबर रिएक्ट करणार आहे. वरती लटकलेली ट्यूब किंवा ती पट्टी ही रिएक्ट करणार आहे त्यातल्या सोल्युशन बरोबर. आणि इथे स्वतः लोखंड म्हणजे खिळा. तर या खिळ्यातला लोखंडाचा जो काही पार्ट आहे, ऑल द मॉलिक्युल्स ऑफ मेटल्स विच इज फेरस, they will try to replace the copper here. So which is more reactive here in this case? The first setup is more reactive. ह्याचा रंग लवकर बदलेल. ह्याच्यावरून आपल्याला काय कळतं की few metals are reactive with some things compared to the other metals. त्यालाच आपण म्हणतो रिएक्टिव्हिटी सिरीज ऑफ दी मेटल्स. समजून घ्या, इंटरेस्टिंग आहे. आता याच्यामध्ये काय आहे, 1, 2, 3, 4 सेक्शन आहेत रिएक्टिव्हिटीचे सेक्शन. द फर्स्ट पार्ट विच रिएक्ट्स विथ वॉटर. सेकंड पार्ट इज द मेटल्स विच रिएक्ट विथ वॉटर अँड acids, because the arrow is having this part also. It is covering this part and the extra part. The third is reaction with oxygen. The metals which react with oxygen also and also with acids and water. And the fourth is the higher and the lower. The down you go here in this are the least reactive elements, and the more upside you go here, you find the most reactive elements. Now see, gold is the lowest of all. Gold does not react with water, acid, oxygen. म्हणून लोअर मध्ये फक्त गोल्ड आहे. Don't you think this is the only reason why we have all the ornaments made up of gold, and why there is so much of craze of gold, that though the rates of gold are more than 1 lakh, people are crazy to buy that. You would have seen in this Diwali. काय सोन्याचे भाव होते तरी पण सगळ्या ज्वेलरी शॉप मध्ये काय गर्दी होती. 1 लाखाच्या पलीकडे गेले सोनं तरी पण लोक घेतात, बिकॉज गोल्ड इज दी व्हेरी सुप्रीम टाइप ऑफ मेटल जो कोणाबरोबरच रिएक्ट करत नाही. आपण एखादा दागिना म्हणून गिफ्ट कोणाला दिला, समजा आपल्या घरात ताईचं लग्न आहे, कोणाच्या तरी घरामध्ये काही कार्य आहे, एखाद्या छोट्या बाळाला तुम्हाला गिफ्ट द्यायचं, तुम्ही काय देणार, अशी गोष्ट जी लॉंग टर्म मध्ये राहील. बरोबर, कायम त्याच्याबरोबर राहील. तर अशी वस्तू द्यावी जी कोणाबरोबरच रिएक्ट करत नाही, म्हणजे आपोआप राहील. दिस इज द कॉमन सेन्स दॅट अवर अँसेस्टर्स हॅड. बघा, आपल्या घरामध्ये तुम्ही जस्ट विचार करा, जस्ट थिंक ऑफ युअर किचन. तर तुम्ही गावात असाल आणि तुमचं जर एकदम असं जुन्या काळातलं खानदानी घर किंवा किचन असेल तर तुम्हाला समजेल की मी काय म्हणते. ज्यांनी असं नाही बघितलं स्वतःच्या घरात, त्यांनी तुम्ही कोणाच्या तरी घरी जाऊन गावातल्या बघा, त्यांच्या किचन मधली मांडणी बघा, त्यांचे डब्बे बघा, पितळेचे, तांब्याचे, एवढे मोठे मोठे. They do not have aluminum dabbas. Still, even today, तांब्याची भांडी, पितळेची भांडी, ते डब्बे, पिवळे डब्बे
असे थोडेसे लालसर डब्बे आणि ताटं, ग्लास, ह्या सगळ्या जुन्या काळातल्या वस्तू. अंघोळीची घंगाळं पूर्वीच्या काळातली ती तांब्या पितळेची होती. स्टीलच्या बादल्या तर आता आल्या. स्टील इज बेटर ऑप्शन कम्पेअर्ड टू अल्युमिनियम अँड ऑब्व्हियसली प्लास्टिक. पण सांगायचा मुद्दा, रिॲक्टिव्हिटी सिरीज तुम्ही जर बघितली तर गोल्ड इज द लिस्ट रिॲक्टिव्ह एलिमेंट म्हणून तो एकदम खाली आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग येतो कॉपर, मर्क्युरी, सिल्वर. हे कमी रिॲक्टिव्ह आहेत. हे बघा, हे रिॲक्टिव्हिटीच्या थोडेसे वरती आले. एकदम हा झिरो रिॲक्टिव्ह आहे, नाहीच आहे. नंतर सुरू होतात ह्या तिघांपासून गोष्टी. रिॲक्टिव्हिटी इथून सुरू झाली समजा, तर कॉपर, मर्क्युरी, सिल्वर आर रिॲक्टिव्ह, बट दे रिॲक्ट विथ व्हॉट? ऑक्सिजन. त्याच्यानंतर कोण आलं? मॅग्नेशियम, अल्युमिनियम, झिंक, आयर्न, लेड. हे मिडल रिॲक्टिव्ह आहेत. दे रिॲक्ट विथ वॉटर ऑल्सो अँड ऍसिड्स ऑल्सो. बरोबर, आता ह्या दोघांना कव्हर करतात. आणि हे जे तिसरे म्हणजे एकदम वरचे, they react with everybody. They react with water, they react with acid, they react with oxygen. Everybody they react with because they highest आहेत सगळ्या सिरीज मधले, सगळ्यात वरचे लोक. पहिल्या बेंचवरची मुलं सगळ्या विषयात हुशार असतात. गणित, इंग्रजी, मराठी, तुम्ही काही विचारा सगळं त्यांना येतं. ते पहिल्या बेंचवरचे वरच्या कॅटेगरीतले. मिडल रोज येतं पण, खेळात पण, बरे पण. एकदम मागचे जे असतात ते जरा बदमाश असतात. ते फक्त त्यांना खेळायला आवडतं किंवा मस्ती करायला आवडते, अशी मुलं मोस्टली मागे असतात. गपचूप मागे बसून काय काय करून बघतात. आणि एकदम मागे असतात ते जगाच्या पलीकडेच असतात, वर्गाच्या बाहेरच असतात, डोक्याने, मनाने. ते गोल्ड सारखे असतात. खरं सांगायचं तर त्यांचं मनही गोल्ड सारखं असतं. ते वेगळ्याच विश्वास असतात. पण सांगायचा मुद्दा असा की अशी ही जी कॅटेगरी आहे, द व्हेरी रिॲक्टिव्ह वन्स, बेटर रिॲक्टिव्ह वन्स, ओके रिॲक्टिव्ह वन्स अँड द लीस्ट रिॲक्टिव्ह वन्स इज द रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ द मेटल्स. आता ह्याचाच वापर करून रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ नॉन मेटल्स, metals with non-metals. Do they react? Yes, they react with each other. Metals react with non-metals, but depends combination कसं आहे, बरोबर ना? आता noble gases like helium, neon, argon, they come into the category of non-metals because they are into the 18th group. You know that. Noble gases is the end of the periodic table. तिथे काहीच, तिथून पुढे काहीच नाही. That is the last group, 18th group. But now they do not react with anybody. ते जन्मतःच सुखी आहेत. दे आर कम्प्लीट वन्स, त्यांना कोणाची गरज नाही. आणि त्या नोबल, त्यांच्याकडे कोणी येऊन भांडलं, बोललं, काही केलं तरी पण दे वोंट रिॲक्ट, दे वोंट फाईट. ते म्हणतील जा बाबा, तू तुझ्या आयुष्यात सुखी राहा. मारलं तरी पण ते त्याला सोडून देतील. जाऊ दे, सोडून दे, लहान आहे तो म्हणतात. सांगायचा मुद्दा, ते मोठे आहेत कारण की ते स्टेबल आहेत. बिकॉज दे आर नोबल गॅसेस, दे डू नॉट टेक पार्ट इन टू द केमिकल रिएक्शन. पण मग त्याच्या अलीकडचे आणि मधले, पलीकडचे, पहिले, यांचं काय? येस, दे रिॲक्ट विथ इच अदर. म्हणजेच काय, इफ वी लुक इनटू द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सम मेटल्स अँड नॉन मेटल्स, it will be seen that the driving force behind the reaction is to attain the electronic configuration of the nearest noble gas. त्यांना त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट करायचंय. मग ते ऑक्टेट कम्प्लीट करण्याकरता इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात, त्यालाच आपण आयनिक बॉन्ड म्हणतो, बरोबर ना? सोडियमने त्याचे इलेक्ट्रॉन दिले आणि क्लोरीनने याचे इलेक्ट्रॉन घेतले की त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिक काय होणार आहे? पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन. cation and anion will attract each other, so that is the bond, ionic bond, right? आता अशा झाल्या आपल्या रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ नॉन मेटल्स. आता आपण बघणार आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. संगीता मैम, अपना टाइम हो गया है एक्चुअली. शुड आई स्टॉप? कितना टाइम है? संगीता मैम, संगीता मैम, संगीता मैम, आप है क्या वहां पे? चलो हम और एक पार्ट इसका जो नेक्स्ट पार्ट है दैट वी विल कवर एंड देन वी विल स्टॉप. Reaction of non-metals with oxygen. Now we are into the chemical properties of non-metals. See, these chemical properties are not much. जैसे मेटल्स रिएक्ट करते हैं, जसे मेटल्स वेगवेगळ्या गोष्टींबरोबर रिएक्ट करतात, ऑक्सिजन बरोबर, ऍसिड बरोबर, पाण्याबरोबर, तसेच नॉन मेटल सुद्धा करतात.
Now, non-metals are a collection of elements having less similarity in physical and chemical properties and are also very electronegative. म्हणजेच काय, ते इलेक्ट्रॉन्स खेचून घेतात. म्हणजेच त्यांच्या केमिकल रिएक्शन्स मध्ये आता तुम्हाला डिफरन्स दिसेल. मेटल्स गिव्ह द इलेक्ट्रॉन्स, त्याच्यामुळे ते काय करतात, पॉझिटिव्ह कॅटायन्स बनवतात, हे अनायन्स बनवतात आणि हे एकमेकांबरोबर कशी रिएक्शन करतात बघा. आता सगळ्यात पहिल्यांदा तर नॉन मेटल आणि ऑक्सिजन दोघंही नॉन मेटल आहेत. नॉन मेटल रिएक्शन नाउ वी आर डिस्कसिंग. Carbon is a non-metal, oxygen is also a non-metal. So both of them are coming together and then CO2, which is acidic in nature, is formed. आता 2C आणि O2, 2CO is neutral in the nature. आणि परत सल्फर is another non-metal reacting with oxygen will give you SO2, acidic gas. CO2, SO2 हे acidic gases आहेत. म्हणजेच काय आहे की they react with the oxygen and form their oxides just like metals. Now, reaction of non-metals with water. Non-metals react with water or not. They generally do not react. But exception is halogens. Example is given of chlorine. Chlorine is one of the halogens. It is reacting with water to form HOCl आणि HCl. म्हणजे हा एक बाय प्रोडक्ट बनतो आणि HCl इज द ऍसिड जे की आपल्याला मिळतं. ठीक आहे. दुसरं आहे रिएक्शन ऑफ डायल्यूट ऍसिड्स विथ नॉन मेटल्स. हे आपण जे बघितले हे लिक्विड फॉर्म मधले कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड्स आहेत. आता दुसरे जे आपण बघतोय क्लोरीन गॅस आणि HBr. आता HBr इज ॲक्वस सोल्युशन ऑफ हायड्रोजन ब्रोमाइड. जसं हायड्रोजन क्लोराइड आहे, HCl ऍसिड आहे, तसं HBr पण एक ऍसिड आहे. त्याच्या ॲक्वस सोल्युशन बरोबर जेव्हा क्लोरीनची रिएक्शन होते तेव्हा काय होतं, HCl इज मेड, तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन करतात. Chlorine is taking in the place of bromine and bromine is liberated out as the gas, but in the aqueous state. आता ते aqueous solution आहे ना HBr. Now reaction of non-metals with hydrogen. हा तुमचा non-metal आहे sulfur, reacting with H2 gas will give you H2S. It is a gas. आणि N2 is another non-metal, reacting with H2 gas will give you 2NH3, ammonia. म्हणजेच काय, त्यांची रिएक्शन दुसऱ्या नॉनमेटल्स बरोबर होते, ते ऍसिड्स बरोबर रिएक्ट करतात, ते पाण्याबरोबर रिएक्ट करतात आणि ते हायड्रोजन बरोबर पण रिएक्ट करतात, पण त्यांची रिएक्टिव्हिटी मेटल सारखी खूप जास्त नाहीये, लिमिटेशन्स आहेत. ठीक आहे. Ionic compounds is the next topic that we will be discussing next time. Today we will wait here, we will stop here, and next time we will start with the new part, that is ionic compounds. Chalo, thank you for today. We will stop here. Thank you Sangeeta ma'am. Thank you Prema ma'am.